नमस्कार मैत्रिणींनो. आपण आज कांद्याचे कोंडळे बनवणार आहेत. फक्त गव्हाचं पीठ टाकून आणि कांदे भरपूर टाकून असे थालीपीठ किंवा कोंडळे असं म्हणतात त्याला, ते बनवणार आहे आपण. तर मी असं साहित्य घेतलंय. लसूण घेतलाय थोडासा, टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी चालेल. हळद घेतली आहे, थोडी चटणी घेतलेली आहे, अर्धा चमच्याला कमी आहे, आणि अर्धी हिरवी मिरची मी कट केली आहे, कतरण बारीक केलेलं आहे, आणि मीठ आहे, कोथिंबीर आहे. टाकली असली तर टाकायची, नसली तर नाही टाकायची, नाही पण टाकली चालते. फक्त कांद्यांचं महत्व आहे या कोंडळ्यांना, आणि टेस्टी लागतात फक्त कांदे टाकले तरी. आणि मग कांदे भरपूर चिरलेले आहेत मी. आता हे टाकायचे इथं. साधारण एक कोंडळ्याला एवढे कांदे पाहिजे, एका कोंडळ्याला एवढे टाकायचे. तर आपण लागता टाकू. एक आणि गव्हाचं पीठ आहे हे बारीक दळलेलं. नंतर 1-1.5 पळी मी तेल टाकलेलं आहे याच्यात, थोडस मऊ येण्यासाठी. आता भिजवून घ्यायचं पाणी टाकून. पाणी भरपूर लागतं याला भिजवायला. दुसरं कोणतंच पीठ टाकायचं नाही आपल्याला याच्यात, फक्त गव्हाचं टाकायचं. यात फक्त गव्हाचंच पीठ टाकायचं, बाकी कोणतंच टाकायचं नाही. तर सर्व कांदे टाकून दिले मी, असं भिजवून घेतलं छान. असं भिजवलंय चांगलं ओलसर अशा पद्धतीने. आता आपण हे पॅन ठेवलेलं आहे, तव्यावर पण बनतं ते, पॅनवर पण बनतं. मी दोन तवे ठेवून देते, मग फटाफट होऊन जातात ते. तर असं पॅनवर आपण टाकू आता पहिल्यांदा. एक पळी तेल टाकून द्यायचं. असं पाणी घ्यायचं ताटलीमध्ये. पाणी नाही तर तेलाचा हात लावला तर चालतं, पाण्याचं पण चालतं. असं पसरवायचं त्याला. गॅस बंद करून पण आपल्याला पसरवता येतं असं, आणि मग नंतर ठेवून द्यायचं पॅन वरती. जेवढं पसरेल तेवढं पसरवून घ्यायचं असं. गॅस मिडियम ठेवायचा. पर्यंत आपण इकडच्या तव्यावर पण टाकून देऊ.
पलटवून द्यायचं. तोपर्यंत आपण हे कांदे कापलेलेच मी असं तोंड लावायला थोडस चटणी सारखं बनवून घेऊ आपण याला. तर तसं या कोंडळ्यांना तोंड लावायला काहीच लागतच नाही, असेच डायरेक्ट खाल्ले तरी पण चालतं, म्हणजे काही लागतच नाही सोबत. पण आता आपले हे कांदे कापले मी, तर असं लिंबू टाकून द्यायचं त्याच्यावर. थोडी चटणी टाकायची, मीठ चटणी. थोडीशी चिमूटभर हळद टाकायची. चांगलं मिक्स करून घ्यायचं असं. लिंबू आणि मीठ चटणीचा फ्लेवर छान लागतो या कांद्यांना, छान लागतात मग सोबत कांदे. अशा पद्धतीने बनवून घ्यायची. थोडंसं तेल टाकून द्यायचं. असं दोघं बाजूने शेकून घ्यायचं मॅडम गॅसवर. आता हे झालेलं आहे आपलं कोंडळ. आपण ते उतरवून घेऊ. तर मैत्रिणींनो, आपले थालीपीठ तयार आहेत गव्हाच्या पिठाचे, कांदे भरपूर टाकून केलेले. तर अशा पद्धतीने बनलेले आहेत ते. तुम्ही पण करून पहा, छान लागतात, टेस्टी लागतात. इतर कोंडळ्यांपेक्षा गव्हाच्या पिठाची छान लागतात. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.